त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षक कारण पुढील भाग खूपच जास्त रंजक असणार आहे. कारण आता पुढील भागामध्ये इथे आपण पाहणार आहोत राघव जो आहे तो गडचिरोलीला निघालेला असतो आणि राघवला थांबण्यासाठी इथे जी काही पिंकी आहे ती पूर्ण प्रयत्न करत असते. तिचं असं म्हणणं असतं की हा जर राघव इकडे गडचिरोलीला गेला तर मात्र इथे सर्व काही त्यांचा प्लॅन जो आहे तो इथे फ्लॉप होईल आणि राघव समोर खूप मोठं सत्य येऊ शकतो. त्यामुळे ती इथे म्हणत असते की तुमच्या घरच्यांपासून माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तुम्ही इथून कुठेच जाऊ शकत नाहीत आणि त्याचबरोबर तुम्हाला जर इथून बाहेर जायचं असेल तर मात्र आमचं काय, कारण तुमची जी घरातली लोक आहेत, तुमची जी काही फॅमिली मेंबर्स आहेत ती मात्र आमच्या जीवावरशी खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे तुम्ही इथून कुठेच जाऊ शकत नाही असं सुद्धा इथे ती बोलत असते. आणि तेव्हा आता राघव म्हणत असतो की मी पोलीस इन्स्पेक्टर आहे, त्यामुळे तुमच्या ह्या असल्या पर्सनल कामासाठी मला इथे मी नोकरी करत नाही. तेव्हा इथे ती म्हणत असते की ठीक आहे, जोपर्यंत तुम्हाला वरचे आदेश येत नाही तोपर्यंत तेव्हा तरी तुम्ही इथे मान्य कराल ना, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि तेव्हा राघव म्हणत असतो की तेव्हा बघू. आता इथे मात्र रिषभला तो गडचिरोलीला जायला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि रिषभ सुद्धा इथे आता गडचिरोलीला जायला निघालेला असतो. पण आता त्याच्या हातामध्ये काही कामं पेंडिंग असते, तरी सुद्धा आता इथे पिंकीला त्याला गडचिरोलीला जाऊ द्यायचं नसतं. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही ऋतुजा आणि त्याचबरोबर रेशमाने उद्योग करून ठेवलेला असतो, म्हणजेच की पिंकीला धडा शिकवण्यासाठी तिच्या सरबतामध्ये त्यांनी काही गुंगीचं औषध टाकलेलं असतं आणि हे पिंकीने पाहिल्याच्या नंतर पिंकीने त्यांचा जो डाव आहे तो डाव इथे त्यांच्यावरच उलटवलेला असतो आणि त्यांना अक्षरशः तेच सरबत इथे पाजलेलं असतं आणि ते सरबत पिल्याच्या नंतर त्यांना खूपच जास्त ग्लानी येत असते. त्या नाचत असतात, काही काही बरळत असतात आणि तेव्हा आता इथे रुक्मिणी रत्नपारखी त्या दोघींना सुद्धा खूप ओरडण्याचं काम करत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही वेड्या तर नाही आहात ना, तुम्ही हे सर्व काय करून ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तिला धडा शिकवायला गेला होतात पण त्यात तुम्ही सुद्धा पडलेला आहात. असं घ्या, हे सरबत घ्या, लिंबू पाणी घ्या आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. तेव्हा इथे ऋतुजा घेत नसते, पण आता रुक्मिणी रत्नपारखी इथे ओरडल्याच्या नंतर शेवटी ऋतुजा ती आहे ती ते सरबत पित असते आणि तेव्हा सरबत पिल्याच्या नंतर तिला थोडंसं बरं वाटत असतं. त्यांचं डोकं जे आहे ते इथे हलकं पडलेलं असतं प्रेक्षकांनो. आणि आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही पिंकी आहे, पिंकी मात्र तिच्या खास जे काही पाहुणे येणार आहेत त्यांच्याकरिता इथे तिची सर्व तयारी सुरू असते. कारण ज्या काही आपल्या शकुंतला देवी आहेत त्या इथे त्यांच्या ऑफिसमधल्या काही लोकांना इथे घेऊन येणार असतात आणि ऑफिसमधल्या काही लोकांना घेऊन येण्यासाठी इथे पिंकीने खास असा स्वयंपाकाचा त्याचबरोबर त्यांच्या पाहुणचाराचा बेत इथे आखलेला असतो. कारण इथे पिंकी एकेकाला करून धडा शिकवण्यासाठी आलेलीच आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि आता ते पाहुणे आल्याच्या नंतर इथे पिंकी त्यांचं स्वागत करत असते. तेव्हा रुक्मिणी रत्नपारखी म्हणत असतात की म्हणजे मनातच बोलतात की घर माझं आहे, सगळं काही माझं आहे आणि स्वागत कोण करत आहे, काय चाललेलं आहे मला काहीच कळत नाही. तेव्हा आता इथे मात्र राणीला खूपच जास्त मधुराणीला खूपच जास्त राग येत असतो. तिचं असं म्हणणं असतं की हिला नाही धडा जर शिकवला तर नावाची मधुराणी नाहीये असं सुद्धा इथे तिला वाईट वाटत असतं. कारण इथे मधु जी आहे ती इथे राघवच्या मागे पुढे करत असते, त्यामुळे ते पिंकीला अजिबातच ती गोष्ट आवडत नसते. हे सुद्धा आपण काही एपिसोडमध्ये पाहतच आलेलो आहोत. पिंकीचं असं म्हणणं असतं की ही मधुराणी जी आहे ती इथे खूपच अंगचटीला जात आहे राघवच्या आणि त्याबरोबर हिला इथे चांगला धडा शिकवलाच पाहिजे असे सुद्धा आता इथे तिला वाटत असतं. आणि त्याच हिशोबाने इथे ती प्रयत्न करताना प्रेक्षकांनो आपल्याला सतत दिसत आलेलीच आहे.
तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूपच सुंदर असणार आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढील भागामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे जी काही आपली सिंधू आहे ती गडचिरोलीला गेलेली असते आणि तिच्या हाती असे काही पुरावे लागलेले असतात. तर त्यावर आता इकडे दुसऱ्या बाजूला राघवने हे कबुली दिलेली असते की माझं फक्त आणि फक्त इथे सिंधूवरच प्रेम आहे, सिंधू सोडून माझं कुणावरच प्रेम नाही आहे, असं सुद्धा इथे आता तो बोललेला असतो. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.